नमस्कार मुलांनो, गुड आफ्टरनून. कसे आहात? मजेत ना? अभ्यास करताय ना? ओके, ठीक आहे. चला आता आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील कविता 6वी हिक्के होके मरांग उरसकाट ही कविता शिकणार आहोत. ही कोणती भाषा आहे बरं? येत आहे का लक्षात तुमच्या? गोंडी बोली भाषा आहे. ही कोणती भाषा आहे? गोंडी भाषा. आणि याचा मराठीमध्ये सुद्धा अनुवाद दिलेला आहे. मग आपण आता दोन्ही पण भाषेंमध्ये ही कविता बघणार आहोत. चला, काढलं का सगळ्यांनी पुस्तक? कविता 6वी हिक्के होके मरांग उरसकाट. म्हणजेच याचा मराठी अनुवाद काय आहे? इकडे तिकडे झाडे लावूया. चला आधी आपण हा बोली भाषेतील कविता बघूया. ऐका, म्हणावं, वाचा. बघा. मरांगे मरांग उरसकाट, मरांगे मरांग पिसिह काट. म्हणजे काय बरं? बघा, याचा मराठी अनुवाद सुद्धा खाली दिलेला आहे. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया. हिक्के मरांग होके मरांग, हिक्के होके मरांगे मरांग. मराठी अनुवाद: इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाडे. हिक्के पुंगार होके पुंगार, हिक्के होके पुंगारे पुंगार. बघा, इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले. हिक्के कायांग होके कायांग, हिक्के होके कायांगे कायांग. मराठी अनुवाद काय येईल मग? इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे. मरांगे मरांग उरस काट, कायांगे कायांग कुटीह काट. झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया. उरस्तांग मरांग पिसिह काट, मरांगना गेळा किया काट. लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया. बघा, इकडच्या दोन ओळी हा गोंडी बोली भाषेतील आहेत आणि इकडच्या दोन ओळी त्याचा मराठी अनुवाद दिलेला आहे. समजतंय मग हे तुम्हाला? कोणत्या शब्दाला काय म्हणायचं मग हे समजलं का तुम्हाला? समजलं? ओके, चला आपण आता ही कविता म्हणूया नुसती. बघा. मरांगे मरांग उरस काट, मरांगे मरांग पिसिह काट. हिक्के मरांग होके मरांग, हिक्के होके मरांगे मरांग. हिक्के पुंगार होके पुंगार, हिक्के होके पुंगारे पुंगार. हिक्के कायांग होके कायांग, हिक्के होके कायांगे कायांग. मरांगे मरांग उरस काट, कायांगे कायांग कुटीह काट. उरस्तांग मरांग पिसिह काट, मरांगना गेळा किया काट. बघा, आहे की नाही गमतीशीर ही कविता? मग ही कोणती बोली भाषा आहे? ही आहे गोंडी बोली भाषेतील ही कविता आहे. आता आपण त्याचा मराठी अनुवाद बघूया. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया. इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाडे. इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले. इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे. झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया. लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया. समजलं तुम्हाला? जर भरपूर झाडं लावले तर त्याचं जंगल होतं आणि जर आपण फुलांचे झाडं लावले तर सगळीकडे आपल्याला फुलंच फुलं दिसतात. फळांचे झाडं लावले की फळेच फळे दिसतात. बरोबर आहे की नाही? आणि मग भरपूर झाडं लावल्यानंतर आपल्याला फळे आणि फुले मिळतात. समजली मग ही कविता तुम्हाला? बघा, आता त्याचा स्वाध्याय काय आहे? दोन्ही कविता वाचा. खालील शब्दांसाठी गोंडी बोली भाषेतील शब्द लिहा. मी सांगितलं की नाही तुम्हाला? इकडच्या दोन ओळी गोंडी बोली भाषेतील आणि इकडच्या दोन ओळी मराठी भाषेतील अनुवाद. त्याच्यामुळे तुम्हाला हे शब्द लिहायला सोपे जातील. बघा, मी इथं ते लिहून दिलेले आहे, ते पण बघूया आपण आता. बघा, गोंडी शब्दांना मराठी शब्द. झाडेच झाडे. गोंडी शब्द कोणता येईल? मरांगे मरांग. फुलेच फुले, पुंगारे पुंगार, फळेच फळे, कायांगे कायांग.
झाडी जंगल मरांगना गेळा. लावूया म्हणजे उरसकाठ, वाढवूया पिसी हकाट, मिळवूया कुटी हकाट, करूया किया काठ. इकडे म्हणजे हिक्के आणि जिकडे म्हणजे सुद्धा हिक्के. तिकडे म्हणजे होके. बघा आता पुढील गोंडी बोली भाषेतील वाक्य मराठीत लिहायचे आहे. इकडे झाडे तिकडे झाडे. कोणतं येईल गोंडी वाक्य? हिक्के मरांग होके मरांग. जिकडे तिकडे फुलेच फुले. हिक्के होके पुंगारे पुंगार. जिकडे तिकडे फळेच फळे. त्याचा गोंडी बोली भाषेतील वाक्य कोणतं येईल? हिक्के होके कायांगे कायांग. बघा आता खालचा प्रश्न आहे, वेलींना येणारी फुले व झुडपांना येणारी फुले यांची यादी करायची. आता मी इथे 2-2 तुम्हाला फुलांची नावं लिहून दिलेली आहे. तुम्हाला जर अजून जास्त येत असेल तर ते तुम्ही लिहायचं आहे. मग झुडपे कोणते? थोडंसं मोठं झाड होतं, गुलाब, चाफा आणि जास्वंद. वेली कोणत्या आहे जे की आधाराने वाढतात? कोणत्या कोणत्या वेली आहे फुलांच्या? बघा, मोगरा, मधुमालती, बोगनवेल, जाई आणि जुई. मग ही कविता समजली का तुम्हाला? काय आहे कवितेचं नाव? हिक्के होक्के मरांग उरसकाठ. त्याचा मराठी अनुवाद, इकडे तिकडे झाडे लावूया. तुम्ही आता या दोन्ही बोलीभाषेतील कविता पाठ करायच्या आहे, मराठी पण आणि गोंडी बोली भाषेतील पण. समजलं? आणि हा सगळा स्वाध्याय सोडवायचा आहे. मग तुमचा आजचा अभ्यास काय असणार आहे? दोन्ही बोलीभाषेतील कविता लिहा, शब्दार्थ लिहा आणि कविता पाठ करा व स्वाध्याय सोडवा. समजली ही कविता तुम्हाला? बाय.